कुठे चालली गौरी? कुठे चाललो आपण? साडी पुन्हा तुला पाहिजे साडी? आजीला पाहिजे होय, असं झालं. तिने मगाशी माझा पोपट केला मंदार. तिला मी काय सांगितलं, मी आणि मंदार आता कणकवलीला जातो, तू मम्मा नानूला घेऊन मागावून ये. मला सांगते काय माहितीये, काहीतरी काय सांगतेस, तुला साडी आणायची आहे. झालं माझा पूर्ण पोपट झाला. ते बघ ग्रीन झालं, बघितलं. दुपारचे 12 वाजलेत. आता आम्ही चाललोय चंद्रप्रभा वस्त्रम. सुमारे 9 किलोमीटर इथून आहे, सांगली रोडला. आईंची म्हणजे मंदारच्या आईंची काही खरेदी, त्यामुळे इतरही खरेदी करणार हे आलंच. काही महिन्यापूर्वी आईनी या दुकानात म्हणजे चंद्रप्रभा वस्त्रम इथंच खरेदी केलं होतं. आता सांगली रोडला म्हणजे उजवीकडे वळायचं. गौरी काय बोलते ते समजते का? आता चंद्रप्रभा वस्त्रम डाव्या बाजूला दिसतंय. अरे नाही, गाडी सावली थांबूया, तिकडे सावली आहे, तिथे सावली आहे. खरेदीचं शूटिंग करणं सोपं नाही. असं वाटतं की हे सिलेक्ट केलंय म्हणून आपण शूटिंग करायला सुरुवात करतो. मग ती वस्तू कॅन्सल केली जाते आणि दुसरी वस्तू पाहिली जाते. आता अगदी वाटतं हे फायनल झालं, तोपर्यंत दुसरंच काहीतरी पाहिलं जातं. मग आपण कंटाळून शूटिंग बंद करतो आणि मग थोड्या वेळानं समजतं कुठली तरी तिसरीच वस्तू खरेदी करून झाली. मग केलेल्या शूटिंगचं काय करायचं? आम्ही खाली आलो आहे कारण लेडीज विभाग खाली आहे. कुठलं तुला आवडलं गौरी? तुला कुठलं आवडलं सांग. खरं तर गौरीची खरेदी करून झालेली आहे. कुठलं पाहिजे गौरी तुला? आता किमोची खरेदी.
एकच झालं सिलेक्ट. दिदाला पण ते सेम आहे ना. तुझं आहे. तुझे तिथं ठेवले बघू. तिथे ठेवले तुझे तिथं. आता आईची खरेदी काय चालली बघूया. हे कसे फंक्शनला वगैरे शाळेत हायस्कूलमध्ये वगैरे जाते ना त्यावेळी अशा खूप आहेत झगमगीत साड्या. मग असे कव्हरमध्ये ते दाखवले बघ, ह्यातले बी दाखवले बघ, ते बी छान वाटतं. मी असं हे कलर कुठली साडी आवडली ना? कुठली आवडली साडी? तुला साडी कुठली आवडली? साडी कुठली आवडली तुला? अगं तुझेच फ्रॉक काढायला लागले ना. कोण काय काय खरेदी करते सगळं कन्फ्युजिंग आहे. ब्लाउज पीस येतं सोबरमध्ये. प्लेन आहे काय. हां, असं बारीक दिसत नाही डिझाईन असं. हे बघ, आता आता कोणाची खरेदी. कसे छान आहे गौरी. आता परत गौरीची खरेदी. तिच्या मम्माला कुठला तरी ड्रेस आवडलाय. काय झालं गौरी. काय सांगितलं मग तुला? मोठ्यानं बोल. दोन मोठ्यानं बोलायला देत नाही. अच्छा, तू फ्रॉक कर असं बोलली मग तुला. आता किमोसाठी बॅग खरेदी. पिकनिकला जाणार आहे. तुला किमो तुला हवी. प्रत्येक पिकनिकला वेगळी पाहिजे काय. असं दे. आईसाठी घेतल्या. हा, आणि ह्या दोन साड्या हे मी आपल्या काढून ठेवल्या दीदीसाठी. दीदीसाठी काढून ठेवले. एक आवडलं कोणाला आणि वेगळं आईने काढलं होती, पण नंतर आईने नाही घेतलं. ते आईला ते हे होणार अशी जरा आतमध्ये बसते ना. तू बघ विचार कर. हे बघ हे नेटची आहे. हे ऑर्गेन्झा पण हे पण ऑर्गेन्झा. छान पाहिजे व्हरायटी भरपूर आहे असे ऑर्गेन्झा थोडं ट्रान्सपोर्ट सगळं माहिती नव्हतं. दुसरा तुम्हाला जॉर्जेट पाहिजे जॉर्जेटमध्ये आहे वर्कमध्ये. टोकन नंबर काय तुमचा टोकन नंबर किती. टी शर्ट तेवढं जायचं ना. हो, टी शर्ट बघून येते.
ती पण छान वाटते मला. ती कॉटनमध्ये आहे, त्याच्यावर काहीतरी कलर डिझाईन आहे. कॉटनमध्ये आहे. होय कॉटनमध्ये. ती हीच आहे ती पोतीमध्ये होती ब्लू कलरची होती माझ्याकडे ती असे टाकून बघ. नाही नाही ना, वजन आहे ना. अजून थोडं नाही एवढं असतं त्याला त्याच्यात कलर आहेत काय त्याला कलर आहेत त्याच्यात दाखवा म्हणून. घ्यायची ना, हलके आहे. हलके नेट मध्ये येते दोरवा ना कापड बोलले पैठणीवर पाहिजे. काय खरेदी करणार आहे काय कळत नाही. त्याला कॉन्ट्रास्ट पाहिजे असं साडी आहे आणि काठाला बारीक हिरवा कलर असा असा हिरवा आहे ना त्याचा गरम होणार नाही. आता आमची खरेदी झालेली आहे असं समजू. हा इथली बॅग घेतली का? बॅग गेली वरती. ही हवी ती बघून घेऊ का जरा बघू. हां बरं ना हे आहे ना प्रत्येक आपली साडी आपल्या आतून बघते त्यात कलर होता मॅडम. कलर मी हे घालत हे ब्लाउज पीस आहे वरती. मध्ये नाहीये मग त्याच्यामध्ये येते कपडा पण आहे ब्लॅक कलर मॅडम फर्स्ट रेड आहे रेड आणि गोल्डन आहे. हां मुलांच्या टाइमपाससाठी खेळ आहेत. घसरगुंडी झोपळा. मुलं इथं गुंतली म्हणजे निवांत खरेदी करायला मोकळे. हे बघा ही आहे किमो. का नको? दुसरी नाही बघून ते चल ना. अरे वाह शाबाश शाबाश. चला नाही येते येतं. मी पकडू काय तुला? हे पकड. हा शाबाश. ये पुढे ये ये शाबाश ये इकडे इथून ये बसत ना. इकडून उतर ये. हा नानी हा पकड. ये 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 सोड 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 सोड. खरेदी करून झाले वाटतं. चला जायचं.